ना काय सुचतं माहितीये? काय सुचतं? एक गाणं सुचतं मला. हा तो मोस्ट आयकॉनिक स्पॉट माळशेज घाट मधला. वाह क्या काय ग? सीन है. फायनली या पावसाळ्यातला आम्ही पहिल्या वॉटरफॉलला आलेलो आहोत. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आम्ही पण ब्लॉगर मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चाललोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस पडला ना पडला की लोक प्रचंड गर्दी करतात. हो. तुम्ही बाईक राईड करत असा किंवा कार चालवत असा, प्रत्येकालाच ना तलब होते त्या ठिकाणी जायची. आणि हो, तीच खरंय. तलब आम्हाला सुद्धा आज झाली आहे Yes. आणि आपण चाललोय त्या ठिकाणी व्हिजिट करायला. आणि आपण कुठे चाललो हे प्रणाली तुम्हाला सांगेलच. आज आपण चाललो आहोत माळशेज घाटामध्ये, जी Yes. की वर्ल्ड फेमस जागा आहे आपल्या भारतातली. पावसाळ्यात स्पेशली पावसाळ्यात 8 दिवस गेले. 8 दिवस इतका पाऊस होता हो. की बाहेर पडणं मुश्किल झालं होतं. तसंच आम्हालाही खूप इच्छा झाली होती की चला बाहेर जाऊयात, काहीतरी पावसात कुठेतरी जाऊन येऊयात, पण हा. इतका प्रचंड पाऊस होता, सगळीकडे रेड अलर्ट होता, त्यामुळे हिंमतच नाही झाली बाहेर पडायची. सो आज कालपासून थोडासा पाऊस कमी झालाय आणि आज तर चक्क ऊन पडलंय. याच्यावरती हो. विश्वास बसत नाहीये. बट होपफुली तिथे आपल्याला ऊन नाही मिळावं. हा थोडासा तरी तिथं पाऊस थोडंसं असेल, वातावरण- कारण ते घाट सेक्शन आहे, तर हा. ते कदाचित थोडाफार तरी असावा पाऊस. हो. या अपेक्षेने आता आम्ही निघालो आहोत, कारण आज वातावरण थोडं क्लिअर आहे. तर आज निघालो आहोत आणि चला आता आपण माळशेज घाटात जाऊयात. आजचा हा व्हिडिओ आपला पूर्ण रोड ट्रिप असणार आहे. हम्म. आपण फक्त तिथे जाणार आहोत, मजा मस्ती करणार आहोत, थोडंसं खाऊ पिऊ, व्ह्यू बघू आणि परत रिटर्न येऊयात. Yes. चला तर मग गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर आता आपण आहोत समृद्धी महामार्गावरती. समृद्धीवरती का? कारण आपल्याला 2 रूट आहेत माळशेज घाटात जायला. एक तर समृद्धी महामार्गाने पण जाऊ शकतो आपण, किंवा कल्याण मुरबाड या रूटने पण जाऊ शकतो. पण आम्ही समृद्धीने निघालो कारण आम्हाला लवकरात लवकर तिथे पोहोचायचंय आणि डिस्टन्स जास्त असतानाही आम्ही समृद्धीनेच निघालोय, कारण नाही, पण हायवे आहे. डिस्टन्स जास्त असून सुद्धा हे कमी दाखवलं ना त्यांनी, टाइम कमी टाइम दाखवला. कमी होता. तर आता आपण पोहोचलो आहोत टोल नाक्यावरती समृद्धीच्या. टोल पे करूयात आणि निघूयात पुढे. मान्सून मधलं माळशेज ना ते म्हणजे नयनरम्य सुख, लिटरली येस. पृथ्वीवरचा स्वर्गच. कारण मान्सून मध्ये माळशेजचं वातावरण इतकं भारी असतं ना जगात भारी. तिथले वॉटरफॉल, सगळीकडे हिरवळ, सगळं वातावरण फॉगी झालेलं असतं. आणि हो. त्यात ना तुम्ही मग एक चहाचा कप घ्या, मस्त गरम गरम मॅगी, गरम गरम भुट्टे. ये आपण मॅगी खाऊयात. भुट्टे पण घेऊया यार, मला भुट्टे पण आवडतात. मला पण आवडतात. दोन्ही पण घेऊ आपण बस. हो. तर भुट्टे, मॅगी, गरम गरम चहा आणि एवढं भन्नाट वेदर माळशेजचं. चला आता आपण समृद्धी सोडतोय आणि पुन्हा एकदा आपल्याला टोल लागलेला आहे. हा राहिला समृद्धी आणि आता आपण समृद्धी सोडून माळशेजच्या रोडला लागलेलो आहोत. एक्झॅक्टली हा कोणता रोड आहे माहितीये का? खर्डीवाडा रोड. ओके. मस्त रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ, समोर डोंगर आणि त्या डोंगरातनं वाट काढत चाललेला हा रस्ता. अजून काय पाहिजे? पाऊस पाहिजे. पाऊस नाही आज ऊन पडलंय. हो. तर मित्रांनो, आजूबाजूचा माहोल बघा, दाखव जरा एकदा माहोल त्यांना. हा हा हा. असा माहोल बघितल्यावर मला ना काय सुचतं माहितीये? काय सुचतं? एक गाणं सुचतं मला. कोणतं गाणं सुचतं? हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन स्वर्गम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे, गीत गा रे, धुंद वारे, ला 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 ला.
आपण आता सरळ गावात पोहोचलो आहोत. सरळ गावातून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, सरळ नाही जायचंय. पीजे ऑफ द डे. वा 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 वा. समृद्धी महामार्ग सोडल्यानंतर आपण ज्या छोट्या रस्त्याने आतमध्ये आलो त्यानंतर आपल्याला किनवली गाव लागलं आणि त्यानंतर सरळ गाव लागलं आणि सरळ गावातून आता आपण लेफ्ट घेतलाय. टोकवडे गाव आता आपण क्रॉस केलंय आणि ते गाव क्रॉस करताच आपल्याला डोंगराचं दर्शन झालेलं आहे. त्याच्या आजूबाजूला बघ आणि काय मस्तपैकी धुका पसरला आहे. येस, मला माहित नाही आता कॅमेऱ्यात दिसतंय की नाही. आणि याचाच अर्थ हा की तिथे पाऊस असणार. ये फायनली घाट स्टार्ट झालेला आहे. ये आपणही मजा करणार आहोत. ये बघ बघ बघ. मस्त आहे तो वॉटरफॉल. फायनली त्या पॉइंटला पोहोचलो आहोत आपण जिथे रोडवरती पाणी येतं. हा तो मोस्ट आयकॉनिक स्पॉट माळशेज घाट मधला जिथे पब्लिक आंघोळ करते आणि रस्त्यावरती आणि आपल्या गाड्यांना सुद्धा आंघोळ घालते. तर हा तो स्पॉट आहे. तर मित्रांनो, इथून जाता जाता तुम्हाला हे महादेवाचं सुंदर मंदिर लागेल. तर थोडा वेळ थांबवून इथं महादेवाचं दर्शन घेऊन मग पुढे प्रवासाला लागेल. चला, तर आपण आता येऊन पोचला आहोत. गाडी पार्किंगला लावली आहे. चला आता बाहेर जाऊया. वा, व्ह्यू बघा, व्ह्यू बघा फक्त तुम्ही. वाह क्या काय ग? सीन है. मजा येते खूप, मजा ही आ गया. पण पाऊस नाहीये यार. ठीक आहे, असू दे, पण माहोल आहे. माहोल इज स्टिल देअर. माहोल इज स्टिल देअर. इथे आता आपण क्रॉस करून चाललोय. इथे आता एक व्ह्यू पॉइंट आहे. आता बघूयात कसा आहे पॉइंट तो. ते दिसतंय तेव्हा तिथे रिव्हर्स वॉटरफॉल चालू आहे. हा, झूम करून दाखव. वर चाललंय हवेने पाणी. हो, तर इथं साईडने ना एक रस्ता जातोय. एका पॉइंट पाशी आता आपण त्या पॉइंट जवळ चाललो. भारीच व्ह्यू आहे यार, कमाल है ना. कसा आहे व्ह्यू? मस्त मस्त मस्त. आवाज उडतोय काय खूप दिसतंय छान. बघ ना, मागे बघ ना. लिटरली सगळीकडे धुकं पसरलंय. मस्त हिरवळ आहे. वॉटरफॉल दिसत आहेत. असे ठिकठिकाणी पॉइंट्स केलेत बघा. इथे एक पॉइंट आहे, तिकडे पण तिकडे एक एक पॉइंट आहे. आहे आणि तिकडे पण एक पॉइंट आहे. तर आणि तुम्हाला ही जी जिथे नदी आहे आवडेल, खाली- जिथून चांगला व्ह्यू दिसतोय तिथे जाऊन तुम्ही तो व्ह्यू पॉइंट एक्सप्लोर करा. ते दिसतंय तिकडे, ती नदी आहे. हेच पाणी तिकडे चाललंय हा, आणि ते काळू नदी आहे ती. काळू नदी आहे. हो, अच्छा. आणि तिकडेच असं त्या साईडलाच तिकडे कुठेतरी काळू वॉटरफॉल आहे, ज्याला हो. ट्रेक करावं लागतं खूप सारं. हम्म. त्याच्यामुळे मस्त आहे पण. आज आपण तो नाही करत आहे. पण तो वॉटरफॉल मस्त आहे हा. खूप हो. मोठा आहे. एखाद दिवशी प्लॅन करूयात आपण. हो, नक्की नक्की. माळशेज घाट हा पश्चिम घाटातील एक अतिशय निसर्गरम्य घाट असून तो ठाणे, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे. घाटाची लांबी साधारण 20 ते 25 किलोमीटर इतकी आहे. काही भागात दरवर्षी 2000 ते 4000 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. म्हणून येथे शेकडो तात्पुरते धबधबे तयार होतात. चला आता भूक लागली आहे खूप, काहीतरी खाऊयात. हो, इकडे तरी मला
भुट्टा मॅगी असंच दिसतंय सगळं. तेच खाऊयात आपण, तेच खाऊया. खायला तर आलो. हो. वडापाव पण आलेला आहे. कशी सेवा चालली बघा ऑन द टेबल. वडापाव खाव्यात. ठीक ठाक आहे. थंड थंड येस. तर आम्ही म्हटलं थोडं पुढे जाऊन बघूयात की काय वॉटरफॉल वगैरे मिळतोय का, दिसतोय का. तर बघा, लकीली एक वॉटरफॉल दिसला तर आपण चाललोय त्याच्या आतमध्ये. दिसशील आता ते वर जायचंय का, वर जायचंय. पूर्ण भिजणार. भिजणार भिजणार. लांबून समजत नाही पण जवळ गेल्यावर कळतं की त्याला प्रेशर किती आहे. हा. खूप प्रेशर आहे. लांबून छोटा वाटतो पण तो खूप मोठा आहे. हो. जवळ गेल्यावर कळतं की किती त्याला प्रेशर आहे आणि भीती वाटते बाबा. आता आपण आलो अजून एका वॉटरफॉल जवळ. हे बघा तुम्हाला दाखवतो. हा पण छोटाच दिसतोय पण फ्लो खूप मोठा आहे त्याचा. जवळ गेलो ना की मग जाणवतं की त्याचं प्रेशर किती आहे पाण्याला. हो. लांबून नाही कळून येत. ऍक्च्युली आम्हाला भिजायचं नाहीये. पण मोह आवरत नाहीये. फायनली या पावसाळ्यातला आम्ही पहिल्या वॉटरफॉलला आलेलो आहोत. तर मित्रांनो, या वॉटरफॉल जवळ ना तुम्हाला मागे वर जायला पण ऑप्शन दिसत असेल. पण वर वरती पण जाता येत आणि वरती पण हाच वॉटरफॉल अजून मोठा दिसतो. हो. पण तिथे आता जाणं शक्य नाहीये कारण खाली पूर्ण जर खालून वॉटरफॉलच्या खालून जावं लागतं आणि तिथे जर गेलं तर आम्ही पूर्ण भिजून जाऊ. आणि आम्ही भिजायच्या याने आलोच नव्हतो, तयारीत आलोच नव्हतो आज. पण मजा आली खूप खूप वॉटरफॉल मजा आली, खूप मजा आली. तुम्हाला जर वर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. येस. तिथे इथून option आहे, सीड्या आहेत वर जायला. चांगल्या पायऱ्या दिसतात हो. तिथे वरती जायला. तर खूप लोक असं वरती जाऊन मजा घेतात. तुम्हाला पण जायचं असेल तर जाऊ शकता, मजा घेऊ शकता. चला तर आता मग गरम गरम चहा मारूय. मी तर थोडीशी ओली पण झाले कारण मी गेली होती जवळ, हो. त्याच्यामुळे मला आता थोडी थंडी वाटते. तर चला आता चहा घेऊया. चला. व्ह्यू बघ ना समोरून. वाव. बहुत्यातून बाहेर पडलं किती असे छोटे छोटे वॉटरफॉल दिसतात ना. तर मंडळी आता आपण पास होऊ त्या माळशेजच्या आयकॉनिक वॉटरफॉल मधून. तिथे लोक ऑलरेडी आंघोळ करतायत आणि आपण आणि आज थोडस पाणी कमी आहे कारण पाऊस नाही आज. आपण आपल्या गाडीला पण आंघोळ घालू जरा. ये झाली. मस्त आंघोळ झाली गाडीची. मजा आली मजा आली. परतीचा प्रवास सुरू होताच आम्हाला तिथेच संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या सूर्यप्रकाशातही घाटाचे सौंदर्य तितकेच खुलून दिसत होते. एकीकडे सूर्य मावळतीला चाललेला आणि इकडे आम्ही आमच्या घरच्या दिशेने प्रवास सुरू केला. काय नयनरम्य दृश्य होते ते सूर्यास्ताला जातानाचे. तर मित्रांनो, आता आपण लागलोय परतीच्या प्रवासाला.
खूप छान गेला दिवस आमचा आजचा. खूप धमाल गेली, खूप मस्ती गेली. फक्त एवढी एकच कमतरता आम्हाला जाणवली ती म्हणजे पावसाची. पावसाची. पाऊस जर असता तर आणखी जास्त धमाल आली असती. कारण आम्ही सकाळपासून बोलत होतो की पाऊस असावा, पाऊस असावा, हो, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला पाऊस भेटलाच नाही. पण ठीक आहे, ओव्हरऑल माहोल चांगला होता, त्याच्यामुळे मजा आली. पावसाची कमी अशी जाणवलीच नाही. बरोबर. माहोल तसा होता, वातावरण तसं थंड होतं आणि वॉटरफॉल तर होताच, त्याच्यामुळे काही वाटलं नाही पाऊस नव्हता त्याच्यामुळे. येस. तर माळशेज घाटाचं वातावरण खूप छान आहे. आता तुम्ही येऊ शकता, माळशेज घाट फिरू शकता, मस्त मजा करू शकता आणि काहीही धोकादायक नाहीये. कारण पाऊस कालपासून नव्हता, त्यामुळे असं धोकादायक तर काही वाटलं नाही. पण जर जास्त पाऊस असेल तर येणं टाळा, नक्कीच हे आम्ही सांगू. आणि न्यूज बघा, त्यासाठी न्यूज बघत चला. न्यूज मध्ये जर सांगत असतील खूप पाऊस आहे तर येणं टाळा. हो. अदरवाईज खूप छान आहे, माळशेज घाटाचं वातावरण खूप छान झालंय. तर चला, याच नोटवरती व्हिडिओचा एंड करूयात. तुम्ही कधी येणार आहात माळशेज घाटला ते नक्की सांगा आणि कमेंट बॉक्स Yes. चला तर मग याच नोटवर करूयात व्हिडिओचा हो. एंड करूयात. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी वाटली ते. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही पण ब्लॉगरला नक्की सबस्क्राईब करा. विसरू नका सबस्क्राईब करायला. येस. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. बाय.